नमस्कार भक्तांनो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। साई सच्चरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तर तो भक्तांसाठी एक आधार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय 13वा, ज्यामध्ये बाबांनी एका असाध्य रोगाने त्रस्त असलेल्या भक्ताला मृत्यूच्या घरातून कसं परत आणलं याची हृदयस्पर्शी कथा आहे। चला तर मग बाबांच्या या अद्भुत लीलेत हरवून जाऊया। पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे राहणारे भीमाजी पाटील, त्यांना क्षयरोग म्हणजे टीबी झाला होता। त्या काळात हा रोग म्हणजे मृत्यूचे फरमानच असायचे। रक्ताची उलटी होणे, प्रचंड वेदना, यामुळे भीमजी हतबल झाले होते। अनेक उपचार केले पण गुण आला नाही। शेवटी ते अल्लाउद्दीन नावाच्या एका मित्राच्या सल्ल्याने शिर्डीला आले। जेव्हा भीमजी बाबाच्या समोर आले तेव्हा बाबांनी त्यांना एकच शब्द दिला, घाबरू नकोस, तुझे कष्ट आता संपले आहेत। बाबांनी त्यांना कोणत्याही औषधाऐवजी फक्त शरण जायला सांगितले आणि त्यांना मशिदीत राहायला सांगितले। भक्तांनो, खरी जादू तर पुढे घडली। भीमजींना त्या रात्री 2 स्वप्ने पडली। पहिल्या स्वप्नात कोणीतरी त्यांच्या अंगावर ओझे ठेवून त्यांना मारत होते, ज्यामुळे त्यांना प्रचंड वेदना झाल्या। दुसऱ्या स्वप्नात कोणीतरी त्यांच्या छातीवर मोठा पाटा ठेवून तो वर खाली करत होते। सकाळी जेव्हा भीमजी जागे झाले तेव्हा त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही। ज्या वेदना त्यांना कित्येक महिने होत होत्या त्या पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या। बाबांनी त्यांचा रोग पूर्णपणे स्वप्नामध्येच भोगून संपवला होता। ही होती बाबांची अद्भुत लीला। या अध्यायातून आपल्याला एकच शिकवण मिळते, श्रद्धा आणि सबुरी। जर तुमचा विश्वास पक्का असेल तर बाबा मृत्यूच्या दारातूनही तुम्हाला वाचवू शकतात। 13व्या अध्यायाचे वाचन केल्याने असाध्य रोग बरे होतात आणि मनशांती मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका आणि अशाच साई लीलेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। ओम साईराम।